आज आपल्याकडे एक लहानसा पण विलक्षण उतारा आहे. हो. हा उतारा म्हणजे एका नकाशासारखा आहे असं मला वाटलं. सुरुवातीला तो फक्त डोंगर, दर्या आणि एका वस्तीचं चित्र दाखवतो. पण जसजसं आपण त्याच्या आत जाऊ तसतसं आपल्याला त्यात दडलेल्या माणसांच्या कथा, त्यांच्या संघर्षाचे आणि धैर्याचे अनेक पदर उलगडताना दिसतील. बरोबर. हा नकाशा आपल्याला घेऊन जातो थेट रायगडाच्या पायथ्याशी, एका जुन्या धनगरवाडीत. चला या नकाशाचं वाचन सुरू करूया आणि पाहूया की इतिहासाच्या भव्य सावलीत वर्तमान कसा श्वास घेतो. तुम्ही नकाशा हा शब्द वापरला तो खूप समर्पक आहे. हो ना? कारण हा उतारा केवळ भौगोलिक वर्णन करत नाही, तो एका जीवनशैलीचा, एका संस्कृतीचा नकाशा मांडतो. अच्छा. रायगड म्हटलं की आपल्याला काय आठवतं? छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, तो भव्य बालेकिल्ला, ती राजधानी. हो. पण त्या दगडांच्या इतिहासाच्या खाली त्या दऱ्यांमध्ये एक जिवंत मानवी इतिहास वाहत असतो, ज्याची आपल्याला फारशी ओळख नसते. अगदी. आणि हा उतारा आपल्याला त्याच अज्ञात इतिहासाच्या प्रवासावर घेऊन जातो. मग या प्रवासाची सुरुवात त्या जागेपासूनच करूया का? हो, नक्कीच. वर्णनात म्हटलं आहे की रायगडाच्या डोंगरात एक जुनी धनगरवाडी आहे. धनगरवाडी म्हणजे नेमकं काय? म्हणजे पिढ्यानपिढ्या निसर्गाच्या चक्रासोबत जगणाऱ्या लोकांची वस्ती. मेंढ्या बकऱ्या सांभाळणाऱ्या लोकांची वस्ती. बरोबर. ही काही काल परवा वसलेली वस्ती नाहीये. तिचं अस्तित्व त्या डोंगरा एवढंच जुनं असावं. आणि तिथली भौगोलिक रचना तर म्हणजे अवाक करणारी आहे. कशी? वर्णनानुसार गडाच्या बालेकिल्ल्यावरून खाली पाहिलं तर हजारो फूट खोल दरी आहे. हजारो फूट? विचार करा, जिथे नजरही पोचायला धजावणार नाही इतकी खोल. बापरे. याच दरीच्या एका बाजूला ही धनगरवाडी आहे आणि दुसऱ्या बाजूला कोंजर नावाचं नाव. म्हणजे या लोकांचं जगणं दोन टोकांच्या मध्ये त्या भीषण दरीच्या साक्षीने सुरू आहे. हो, यात सौंदर्य आहे, पण त्याचबरोबर एक प्रकारची दहशतही आहे. आणि ह्याच दहशतीबद्दल किंवा त्या उंचीबद्दल एक विचित्र उल्लेख आहे या उतार्यात. तो कुत्र्याचा? हो. दिल्लीच्या बादशहाचा एक कुत्रा म्हणे याच कड्यावरून खाली पडला होता आणि त्याचा पट्टा एका झाडात अडकला. मला हे वाचताना थोडं विचित्र वाटलं. म्हणजे एका धनगरवाडीच्या वर्णनात दिल्लीच्या बादशहाचा कुत्रा कुठून आला? या उल्लेखामागे केवळ त्या जागेची उंची दाखवणं हाच उद्देश असेल का, की ह्यात आणखी काही दडलंय? हाच तर या वर्णनाचा गाभा आहे असं मला वाटतं. अच्छा. वरवर पाहता ही गोष्ट फक्त कड्याची भीषणता सांगते, पण थोडं खोल गेलं तर ह्यात एक मोठी सामाजिक दरी दिसते. सामाजिक दरी? कशी? एका बाजूला दिल्लीची सत्ता इतकी मोठी की त्या बादशहाच्या कुत्र्याच्या पडण्याचीही नोंद घेतली जाते. तो एक चर्चेचा विषय बनतो. बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला त्याच डोंगराच्या पोटात राहणारे धनगर, ज्यांची रोजची झुंज, त्यांची सुख-दुःख, त्यांच्या जनावरांचं जगणं मरण, याची इतिहासात साधी नोंदही होत नाही. ही गोष्ट त्या दोन जगांमधलं अंतर दाखवते. एक सत्ता आणि वैभवाचं जग आणि दुसरं अस्तित्वाच्या लढाईचं जग. वाह. म्हणजे एकाच कड्याला चिकटून असलेली ही दोन टोकं आहेत. एका बाजूला सत्तेचं प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाचा संघर्ष. अगदी. आता याच संघर्षावर बोलूया. त्यांना रोजच्या कामासाठी हजारो फूट खाली उतरून पुन्हा वर चढावं लागतं असं वर्णन आहे. हो. आणि पुढे एक वाक्य आहे की त्यांना याची जणू सवयच झाली आहे. हे वाक्य वाचून मी थोडी थांबले. सवय झाली आहे असं म्हणणं हे त्यांच्या संघर्षाला कमी लेखण्यासारखं नाही का, की ही त्यांच्या कणखरपणाला दिलेली एक पोचपावती आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. मला वाटतं सवय हा शब्द इथे असहाय्यतेतून आलेला नाहीये. मग? तो त्यांच्या अविश्वसनीय कौशल्यातून आणि अनुभवातून आलेला आहे. ती केवळ शारीरिक सवय नाहीये, ती एक मानसिक तयारी आहे. अच्छा. पिढ्यानपिढ्या त्या वाटेवरून चालून तिथला प्रत्येक दगड, प्रत्येक वळण त्यांच्या शरीरात आणि मनात भिनलेलं आहे. हो, हे शक्य आहे. ते आपल्यासारखे पायवाट शोधत नाहीत, ती पायवाटच त्यांच्या अस्तित्वाचा एक भाग बनलेली असते. म्हणजे याला सवय म्हणण्याऐवजी निसर्गाशी एकरूप होण्याची प्रक्रिया म्हणणं जास्त योग्य ठरेल. बरोबर. हे कौशल्य आहे, मजबुरी नाही. निसर्गाशी एकरूप होण्याची प्रक्रिया. वाह. म्हणजे तो डोंगर त्यांच्यासाठी केवळ एक अडथळा नाही, तर त्यांचं घर आहे, त्यांचं अस्तित्व आहे. हो. पण हे एकरूप होणं म्हणजे फक्त भूगोलाशी जुळवून घेणं नाही, तर तिथल्या जीवसृष्टीशी सुद्धा त्यांना रोज सामना करावा लागतो. अगदी. वर्णनात दाट जंगलाचा आणि जंगली जनावरांच्या धोक्याचा स्पष्ट उल्लेख आहे. हो. एका बाजूला माणूस आणि सत्ता यामधलं अंतर आपण पाहिलं. आता दुसऱ्या बाजूला माणूस आणि निसर्ग यांच्यातली लढाई पाहूया. आणि ही लढाई जास्त थेट आणि रोजची आहे. हो.
आणि याच लढाईचं एक उदाहरण त्या उतार्यात दिलं आहे. बिबट्याचं. बरोबर. एका बिबट्याने कळपातून एक शेळी उचलून नेली. ही घटना त्यांच्या आयुष्यात किती सामान्य असेल, पण प्रत्येक वेळी ती तितकीच विनाशकारी ठरत असणार. हो, कारण त्यांची एक एक शेळी म्हणजे त्यांच्या कुटुंबाचा, उत्पन्नाचा, त्यांच्या जगण्याचा भाग आहे. बरोबर. ही घटना म्हणजे केवळ एक आर्थिक नुकसान नाही, तर त्यांच्या सुरक्षितेवर झालेला थेट हल्ला आहे. निसर्ग एकाच वेळी पालक आणि भक्षक कसा असू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. खरे, ज्या जंगलात त्यांची जनावरं चरतात तेच जंगल त्यांच्या जनावरांना खाऊन टाकतं. आणि या घटनेनंतर जे घडतं ते अधिकच नाट्यमय आहे. ते दोघं, सखाराम आणि गणपत, हो, ही दोन पात्र त्या मेलेल्या शेळीला शोधायला निघतात. यातून त्यांची हार न मानण्याची वृत्ती दिसते. अगदी. जे गेलं ते गेलं म्हणून ते गप्प बसत नाहीत. त्या नुकसानीतूनही जे काही हाती लागेल ते परत मिळवण्यासाठी ते आपला जीव धोक्यात घालतात. ही त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईची एक छोटीशी झलक आहे. ते परिस्थितीला शरण जात नाहीत, तर तिचा सामना करतात. आणि ते लगेच जात नाहीत, 3 दिवसांनी जातात. हो, हा एक महत्वाचा तपशील आहे. या 3 दिवसांच्या अंतरामागे काही विशेष कारण असेल का? म्हणजे लगेच शोधायला गेलं तर बिबट्या जवळपास असण्याचा धोका असतो म्हणून थांबले असतील, की यामागे काही वेगळा विचार आहे? ही शक्यता नाकारता येत नाही. हे त्यांचं पारंपरिक ज्ञान असू शकतं. पारंपरिक ज्ञान? हो, त्यांना प्राण्यांच्या सवयी माहिती असतील. हल्ला केलेला प्राणी काही काळ आपल्या भक्ष्याजवळच घुटमळतो, हे त्यांना अनुभवाने कळलं असेल. अच्छा. त्यामुळे 3 दिवस थांबणं ही भीती नसून एक विचारपूर्वक आखलेली रणनीती असू शकते. म्हणजे त्यांचा निसर्गाशी संघर्ष हा केवळ ताकदीचा नाही, तर तो बुद्धीचा आणि अनुभवाचा सुद्धा आहे. ते निसर्गाचे नियम ओळखूनच त्याच्याशी लढतात. ही लढाई सुरू असताना रात्रीच्या जंगलाचं एक वर्णन येतं, ज्यात गुळगुळाट असा एक शब्द वापरलाय. हा शब्द वाचतानाच अंगावर काटा येतो. मला सांगा, हा साधासुधा शब्द नाहीये, यात खूप काहीतरी दडलंय, नाही का? नक्कीच. गुळगुळाट हा केवळ एक आवाज नाही, ती एक भावना आहे. बरोबर. मराठी भाषेची हीच ताकद आहे. हा एक ऑमॅटोपोएटिक म्हणजे ध्वनिदर्शक शब्द आहे, जो केवळ आवाज दर्शवत नाही, तर त्या आवाजामागे असलेली गूढता, भीती आणि एक प्रकारची अस्वस्थता व्यक्त करतो. हो. तो वाघाच्या डरकाळीसारखा स्पष्ट नाही किंवा कोल्ह्याच्या कोल्हेकुईसारखा ओळखता येण्याजोगा नाही. गुळगुळाट म्हणजे अनेक अज्ञात आवाजांचे एक अनामिक मिश्रण, जे रात्रीच्या जंगलाला अधिकच भयावह बनवतं. अगदी. शहरातल्या शांततेची किंवा ठराविक आवाजांची सवय असलेल्या आपल्याला त्या आवाजामागची भीती आणि गूढता खरंच कितपत समजू शकेल याबद्दल मला शंका आहे. नाही समजू शकणार. त्यांच्यासाठी तो आवाज म्हणजे काय असेल? तो त्यांच्या रोजच्या जगण्याचा भाग असेल, पण तरीही तो त्यांना घाबरवत नसेल का? मला वाटतं त्यांच्यासाठी तो आवाज म्हणजे एक संदेश असतो. संदेश? हो. ते त्या आवाजांना ओळखत असणार. कोणता आवाज धोक्याचा आहे, कोणता नाही, कोणता प्राणी कुठे असू शकतो याचा अंदाज ते त्या गुळगुळाटातून बांधत असणार. अच्छा. आपल्यासाठी जी भीती आहे, त्यांच्यासाठी ते निसर्गाशी संवाद साधण्याचं एक माध्यम आहे. आणि हे ज्ञान त्यांनी कुठल्याही पुस्तकातून मिळवलेलं नाहीये. नाही. पिढ्यानपिढ्या रात्रीच्या जंगलात कान देऊन ऐकलेल्या अनुभवातून मिळवलेलं आहे. हे त्यांचं जगण्याचं शास्त्र आहे. म्हणजे आपण या उतार्याच्या नकाशात जसजसं खोलवर जात आहोत, तसतसं अनेक स्तर उलगडत आहेत. हो. आपण भूगोलापासून सुरुवात केली, मग सत्तेच्या विषमतेवर आलो, त्यानंतर माणसाच्या कणखरतेबद्दल बोललो, आणि आता निसर्गाच्या भाषेबद्दल बोलत आहोत. आणि या सगळ्या गोष्टींना एकत्र बांधल्यावर एक चित्र उभं राहतं. काय? चित्र असं उभं राहतं की इतिहास हा केवळ किल्ल्यांच्या दगडांमध्ये किंवा राजांच्या कथांमध्ये नसतो. खरा इतिहास त्या दगडांच्या सावलीत जगणाऱ्या माणसांच्या रोजच्या जगण्यात असतो. बरोबर. त्यांच्या संघर्षात, त्यांच्या पारंपरिक ज्ञानात आणि त्यांच्या हार न मानण्याच्या वृत्तीत जिवंत असतो. ज्या रायगडाकडे आपण एक ऐतिहासिक स्मारक, एक अभिमानाचं प्रतीक म्हणून पाहतो, तोच रायगड तिथल्या लोकांसाठी त्यांचं घर, त्यांची कर्मभूमी आणि त्यांचं रोजचं रणांगण आहे. इतिहास आणि वर्तमान इथे एकाच भूमीवर एकाच वेळी नांदत आहेत. हो. आपण जेव्हा रायगडावर जातो तेव्हा आपण महाराजांचा पराक्रम, त्या वास्तूंचं स्थापत्यशास्त्र, त्यांचं सौंदर्य पाहतो. पण त्या भव्यतेच्या खाली त्या दऱ्यांमध्ये एक वेगळंच जग आहे. हो, जिथे रोजचा सूर्योदय एक नवा आव्हान घेऊन येतो. हा उतारा आपल्याला ती दुसरी बाजू दाखवतो, जी पर्यटकांच्या नजरेआड राहते. बरोबर. आणि म्हणूनच हा उतारा इतका महत्वाचा ठरतो. तो आपल्याला केवळ माहिती देत नाही,
तर तो एक दृष्टिकोन देतो. काय शिकवतो तो? तो आपल्याला शिकवतो की कोणत्याही जागेचा अर्थ तिच्या इतिहासाएवढाच तिच्या वर्तमानातही असतो. सामान्य माणसांच्या कथांशिवाय कुठलाही इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. अगदी. सखाराम आणि गणपत यांची ही छोटीशी कथा त्या बादशहाच्या कुत्र्याच्या कथेपेक्षा कितीतरी पटीने अधिक जिवंत आणि खरी आहे. तर या संपूर्ण चर्चेचा सार असा काढता येईल की एका लहानशा वर्णनातून रायगडासारख्या ऐतिहासिक स्थळाकडे पाहण्याची एक नवी, अधिक मानवी दृष्टी मिळते. हो. इथला भूगोल, इथले लोक, त्यांचा निसर्गाशी आणि परिस्थितीशी असलेला लढा आणि त्यांचं धाडस, या सगळ्या गोष्टी मिळून एक असं चित्र उभं करतात जे केवळ डोळ्यांनी नाही तर मनाने अनुभवावं लागतं. या संपूर्ण वर्णनानंतर एक विचार मनात येतो जो आपल्याला वर्तमानाशी जोडतो. कोणता? हा उतारा एका विशिष्ट काळातील परिस्थितीचं चित्रण करतो. आज इतक्या वर्षानंतर त्या धनगरवाडीतील जीवनात काय बदल झाले असतील? महत्वाचा प्रश्न आहे. आधुनिकतेचा वारा तिथे पोचला असेल का? पर्यटनामुळे त्यांच्या जीवनशैलीवर, त्यांच्या संघर्षाच्या स्वरूपावर आणि निसर्गाशी असलेल्या त्यांच्या नात्यावर काय परिणाम झाला असेल? हो, त्यांचा तो गुळगुळाट ऐकण्याचा आणि समजण्याचा अनुभव तो बदलला असेल का? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न.